वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक नंबर 5. या टॉपिकवरती आपल्याला फायनल परीक्षेला एक प्रॉब्लेम हा फिक्स असतो. थर्मोडायनामिक्सचा या टॉपिकवरती आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकवरती साधारण 2 किंवा 3 मार्काला याच्यावर एक प्रॉब्लेम असतो आणि साधारण एक 2 मार्काचा एक 2 क्वेश्चन असतात. साधारण 4 ते 5 मार्काला हा टॉपिक कंपल्सरी विचारला जातो फायनल परीक्षेला. त्यामध्ये प्रॉब्लेम आणि एखादं डेरिव्हेशन वगैरे विचारलं जातं पहा. ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, वी नो दॅट ड्राय सेल is used to power our electrical and electronic equipment because it generate the electricity. ड्राय सेल आपल्याला माहित आहे, आपण यूज करतो. हे जे ड्राय सेल आहे, ड्राय सेलमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असते. कारण त्याच्यामध्ये ही जे इलेक्ट्रिसिटी जी आहे ही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. डू यू नो हाऊ डज अ ड्राय सेल जनरेट इलेक्ट्रिसिटी? हाऊ डज ड्राय सेल जनरेट इलेक्ट्रिसिटी? अ केमिकल रिएक्शन or chemical reaction or chemical equation according to or occurs in it which generate electricity. आता यामध्ये जे आपण ड्राय सेल पाहतो त्या ड्राय सेलमध्ये केमिकल कंपाऊंडचं मिक्सचर असते आणि केमिकल कंपाऊंडचं मिक्सचरमध्ये यामध्ये रिॲक्शन ही होत असते आणि रिॲक्शन होऊन त्या केमिकल जे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंट इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी क्रिएट करतात. दस इन ड्राय सेल द केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता यामध्ये आपण पाहतो, जर ड्राय सेल आपण जर घेतला तर त्यामध्ये केमिकल कंपाऊंड असतात किंवा त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो आणि त्याची रिॲक्शन होऊन ते केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ड्राय सेलमध्ये हे कन्व्हर्जन होत असते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असते. इन इलेक्ट्रोलायसिस सोल्युशन, आता जे इलेक्ट्रोलायसिस सोल्युशन असते, आपण 11th स्टँडर्डला डॅनियल सेल पाहिलेले आहे. डॅनियल सेल, त्या डॅनियल सेलमध्ये इन इलेक्ट्रोलायटिक सेल, इन इलेक्ट्रोलायसिस or electrolyte, when electric current is passed through this electrolyte, the electrolyte solution, they dissociation or ionization, they are converted to its ions. And in this reaction, the electrolysis solution, when we pass electric current or electric energy in electrolytic solution, the ionization takes place. In this reaction, the electrical energy is converted to chemical energy. Electrical energy is converted to chemical energy. आपण डॅनियल सेल पाहिलेले आहे. त्या डॅनियल सेल मध्ये आपण यामध्ये इलेक्ट्रोलाइट, समजा त्यामध्ये सोडियम क्लोराईड घेतलं किंवा सोडियम सल्फेट घेतलं किंवा झिंक सल्फेट घेतलं इलेक्ट्रोलाइट, आणि त्या झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट 2 इलेक्ट्रोलाइट घेतली आणि त्यामध्ये 2 रॉड इन्सर्ट करून त्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्या ठिकाणी झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेटचं आयनायझेशन होत असते आणि त्याचे आयन्स फॉर्म होतात, झिंक 2+ आणि SO4-. तसंच कॉपरचं सुद्धा कॉपर 2+ आणि SO4-, त्याचं आयनायझेशन होतं आणि आयनायझेशन होऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्या रिॲक्शन मध्ये
त्या इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन होत असते. ठीक आहे. द इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द electrochemistry is the area of chemistry which is concerned with the interconversion of chemical energy is converted to electrical energy or electrical energy is converted to chemical energy, that is vice versa. हे जे केमिस्ट्री आहे, ह्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये त्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये होत असते. त्याला आपण हे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये होत असते. ठीक आहे. इट इज ऑल्सो डील्स विथ द रेजिस्टन्स अँड कंडक्शन ऑफ aqueous electrolytic solution. The determination of conductivity of aqueous electrolytic solution provide an information of the extent of ionization of electrolyte in water. म्हणजे यामध्ये आपण याची आणखी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याची डेफिनेशन सांगता येईल की इट ऑल्सो डील्स विथ द resistance and conductance of aqueous electrolyte solution to determine or the determination of conductivity of aqueous electrolytic solution provide an information of the extent of ionization of electrolytes in water. त्यामध्ये त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे आपण त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी ऑफ aqueous electrolyte solution हे डिटरमाइन करू शकतो त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रोलाइटचं आयनायझेशन करून. ठीक आहे. देन इलेक्ट्रिकल कंडक्शन. व्हॉट इज बाय इलेक्ट्रिकल कंडक्शन? इलेक्ट्रिकल कंडक्शन इलेक्ट्रिक कंडक्शन किंवा इलेक्ट्रिकल कंडक्शन. इलेक्ट्रिक कंडक्शन, we know that the electric current resistance a charge transfer in it involves a direct flow of electrons from one point to another point or one point to the other. The outermost electron of the metal from conduction band. The electron in conduction band are free to move and hence flow under the influence of applied electrician or applied electrical potential. Metallic conductions are thus electronic conductors. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्शन मध्ये we know that the electric current represent a charge transfer from one point to another point. आता एखादा मेटल आहे आणि एखादा मेटलचा रॉड आहे आणि मेटलचा रॉड मधून आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे we know that the electric current is passed through one point to another point. Metals like copper, aluminum हे आपल्याला माहित आहे की त्या मेटल मध्ये एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे इलेक्ट्रिक करंट हा पास होत असतो. यामध्ये इलेक्ट्रिक करंट we know that the electric current represent a charge transfer or flow of electron. चार्ज ट्रान्सफर म्हणजे काय की यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन हे फ्लो होत असतात किंवा मूव्ह होत असतात. आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन हे फ्लो होतात किंवा ट्रान्सफर होतात ऑफ इलेक्ट्रिसिटी.
त्यामध्येच काय होतं, इलेक्ट्रिसिटी ऑकर्स होते. इलेक्ट्रिसिटी इज ऑकर्स थ्रू सबस्टन्स आर टर्न एज कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय की या मेटलमध्ये, या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, ते फ्री इलेक्ट्रॉन हे ट्रान्सफर होतात और मूव्ह होतात फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी आहे ते क्रिएट होत असते. ही जी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होती त्याला आपण कंडक्शन असं म्हणतो. कंडक्शन असं म्हणतो. ट्रान्सफर और फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स फ्रॉम थ्रू सबस्टन्स आर कॉल्ड एज कंडक्टर. These conductors are of two types, metallic conductors. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं आहे मेटलचं. मेटॅलिक कंडक्टर म्हणजे काय की मेटल मार्फत हा इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्सफर होत असते, फ्लो होत असते. म्हणजे काय, त्या मेटलमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन फ्लो होतात और मूव्ह होतात फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. The electricity is created on this metal. त्या मेटलमध्ये काय होतं, आपण टू टाइप्स आहेत त्यामध्ये मेटॅलिक कंडक्टर आहे. इलेक्ट्रिकल कंडक्शन थ्रू इट इन्व्हॉल्व्स अ डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट or other point. The outermost electrons of metal from conduction band, the electron in conduction band are free to move. जो फ्री इलेक्ट्रॉन्स आहे तो फ्री इलेक्ट्रॉन मूव होतो and hence the flow under the influence of the electrons under the influence of applied electrical potential. Metallic conductions are thus electronic conductor. These metallic conductors thus are electrical conduction. त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होती म्हणून क्रिएट होते, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रिक और इलेक्ट्रॉनिक कंडक्टर असंही म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. ठीक आहे. देन इलेक्ट्रिकल कंडक्टर ऑफ सोल्यूशन. इलेक्ट्रिकल कंडक्टर ऑफ और कंडक्शन ऑफ मेटल्स और सॉल्यूशन or metallic solution. Electrical conduction of metallic solution or electrolytic solution. Electrical conduction of a solution. According to Ohm's law, the electrical resistance is denoted by R. Electrical resistance, it is nothing but the potential or electric potential difference. It is denoted by V. Electric potential difference divided by current, that is I, divided by R. It is nothing but the resistance, where R is resistance, V is the electrical potential difference, and I is current or electrical current. यामध्ये जे रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज V, डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट. I म्हणजे इलेक्ट्रिक करंट, इट इज नथिंग बट द रेजिस्टन्स R इज इक्वल टू V अपॉन I. ओके. आता याचं SI युनिट काय आहे? SI युनिट यामध्ये पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल हे व्होल्ट मध्ये असते आणि दॅट ऑफ करंट हे एम्पियर मध्ये असते. V म्हणजे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल जे आहे
हे SI युनिट मध्ये पोटेन्शियल व्होल्ट मध्ये मेजर केलं जातं व्होल्ट आणि करंट जो आहे हा एंपियर मध्ये केला जातो म्हणून व्होल्ट पर एंपियर व्होल्ट पर एंपियर किंवा हेच असं लिहिताना V मायनस A मायनस 1 और मायनस म्हणजे त्याचा अर्थ काय की व्होल्ट पर एंपियर SI युनिट रेजिस्टन्स SI युनिट हे व्होल्ट पर एंपियर दिस इज द युनिट ऑफ द रेजिस्टन्स ठीक आहे आता त्यानंतर हा रेजिस्टन्स झाला त्यानंतर SI युनिट पोटेन्शियल इज व्होल्ट and that of current is ampere A then unit of electricity is also ohms त्याला आपण ओमेगा म्हणतो ओमेगा इज इक्वल टू व्होल्ट पर व्होल्ट ओमेगा इज इक्वल टू एंपियर पर वोल्ट और कूलम्स पर वोल्ट पर सेकंड ठीक है देन इलेक्ट्रोकेमिकल और इलेक्ट्रॉनिकल रेजिस्टेंस किंवा इलेक्ट्रॉनिकल रेजिस्टेंस R is directly proportional to the L and inversely proportional to the area. R is directly proportional to the length of the conductor and inversely proportional to the cross sectional area of conductors. That is R is equal to rho L upon A, where rho is the proportionality constant or resistivity constant. L is length of conductor and A is area of conductance. Therefore, rho is equal to R A upon L. Rho is equal to R A upon L, where rho is the proportionality constant. It is also termed as resistivity constant. याला आपण रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट असे म्हणतो रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट ठीक आहे R is equal to rho L upon A okay then conductivity what is by conductivity denoted by small k it is denoted by small k conductivity आता conductivity we know that the G that is conduction G what is by G is nothing but the reciprocal of resistance. G is nothing but reciprocal of resistance. Reciprocals of resistance, where K is conductivity constant and R is resistance and G what is by G means conduction. G is equal to 1 upon R. G is equal to आता यामध्ये जर आपण वरील इक्वेशन जर पाहिले तर R is directly proportional to the length and inversely proportional to the area. आता यामध्ये इथं R आहे R ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी टाकली तर त्यामध्ये R is equal to काय येईल R G is equal to 1 upon R. G is equal to 1 upon R म्हणजे काय याचं कन्वर्जन जे आहे हे कन्वर्जन रो 1 upon रो किंवा यामध्ये याचं कन्वर्जन करत असताना R is directly proportional to the L upon A. G is directly proportional याच्या विरुद्ध इथं आपण काय केले R is directly proportional to the L and inversely proportional to the A म्हणून G is directly proportional to the A area of cross section
and length of conduction. G is, कारण यामध्ये G is equal to, it is nothing but the reciprocal of resistance, and R म्हणजे काय आहे, R is directly proportional to the L and inversely proportional to the A. Therefore G is directly proportional to the A and inversely proportional to the L. Inversely proportional to the L म्हणजेच काय, G is equal to K A upon L, K upon L, where K हे K काय आहे, K म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी, K मीन्स कंडक्टिव्हिटी. आता यामध्ये G हे काय आहे, G म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्शन, इलेक्ट्रिकल कंडक्शन. आता याच्यावर आपल्याला काय सांगता येईल, हे आपण पाहिले की G is equal to K A upon L, म्हणजेच काय, K is equal to काय, K is equal to G L upon A, G is equal to L upon A, म्हणजेच काय, या ठिकाणी 1 upon R L upon A. आता यामध्ये हे इक्वेशन वरून आपल्याला काय सांगता येईल, 1 upon A, रो म्हणजे काय आहे, रो म्हणजे L, या ठिकाणी A upon L याच्या विरुद्ध आपण जर केलं तर त्या ठिकाणी K is equal to or G is equal to K is equal to J L upon A is equal to 1 upon R L upon A, म्हणजेच काय, K is equal to 1 upon rho, K is equal to 1 upon rho. ठीक आहे, this is nothing but the conductivity. यामध्ये K कंडक्टिव्हिटी आहे, रो रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट और रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर, आणि रो हा रेजिस्टन्स. आता याचं युनिट काय आहे, युनिट जर समजा रो इज कॉन्स्टंट ऑफ युनिट L and cross sectional area are unity, therefore the K is equal to 1 upon rho. ठीक आहे, इलेक्ट्रिकल G is इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता यामध्ये या इक्वेशन मध्ये जर आपण पाहिलं, इलेक्ट्रिकल कंडक्शन ऑफ सोल्युशन, रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स इट इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल पोटेंशियल डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट, इट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. आता यामध्ये इलेक्ट्रिकल पोटेंशियल जे आहे, इलेक्ट्रिकल पोटेंशियल हे व्होल्ट मध्ये मेजर केलं जातं, आणि त्यामुळे त्याचं एसआय युनिट जे आहे व्होल्ट पर एम्पियर आहे, व्होल्ट पर एम्पियर. तसंच आपण रेजिस्टन्स जे आहे, रेजिस्टन्सचे आणखी डेफिनेशन यामध्ये, रेजिस्टन्स इट इज नथिंग बट द directly proportional to the L, that is length of the conductor and area of cross sectional, that is A. Therefore R is directly proportional to the L and inversely proportional to the A. R is equal to rho L upon A, where rho is a resistivity constant. Therefore rho is equal to R A upon L rho. आता त्यानंतर कंडक्टिव्हिटी व्हॉट इज बाय कंडक्टिव्हिटी. आता आपल्याला माहित आहे की G दॅट इज G हे काय आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इट इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणून यामध्ये G is equal to 1 upon R. G therefore 1 upon R. R म्हणजे काय आहे, R is directly proportional to the L and inversely proportional to the A. Therefore the G is directly proportional to the A and inversely proportional to the L. आता याच्यावर आपल्याला काय सांगता येईल, हे G is equal to K upon K into A upon L, where K is conductivity constant. म्हणून यामध्ये K is equal to
G L upon A or 1 upon R L upon A. Therefore जर समजा यामध्ये लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे जर युनिट असेल तर त्या ठिकाणी K is equal to 1 upon rho. K is equal to 1 upon rho, where K is conductivity and rho is conductivity of the conductor, or rho is nothing but the constant of resistivity or resistivity constant. Okay, धन्यवाद.